हाय, मी पूजा. तर लग्न म्हटलं ना की प्रत्येकाच्या डोक्यामध्ये एकच विचार येतो, एक तर लव्ह मॅरेज असेल किंवा अरेंज मॅरेज, बरोबर ना. पण त्याआधी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर माझं लग्न ना हे एका फिलिंगवर झालं, ते पण माझ्या नवऱ्याला मला बघितल्यावर असं फिलिंग आलं होतं की ही मुलगी माझी बायको होऊ शकते बरं का. ह्या फिलिंगवर माझं लग्न झालं आणि ते छान चाललंय. असो, तर लग्नाचा विषय ह्यासाठी की आमच्या घरामध्ये एक लग्न नाही आणि त्याची सगळी ही तयारी चालू आहे. आता लग्नाला जायचं म्हटलं का घरातले सगळे कामं उरकून घ्यायला हवे. आता लग्न नव्हतं पण लग्नाच्या आधीच्या ज्या विधी असतात ना त्या आज होत्या. म्हणजे दंडवत होतं, हळद होतं, बरीच काही गोष्टी होत्या. पण त्याआधी मस्तपैकी नाश्ता बनवून घेतला, चहा घेतला, देवपूजा केली आणि त्यानंतर ना मी एवढा सगळा पसारा काढून घेतला होता. आधीच खूप काम होते आणि त्यात एक्स्ट्राचं एक काम वाढलं होतं. मग हा सगळा पसारा आवरून घेतला आणि हा आवरल्यावरती असा काहीतरी दिसत होता. त्यानंतर मस्त असं जेवण केलं आणि मी आज चपात्या बनवत होते ना, तेव्हा पिल्लू आज पहिल्यांदा मला म्हटलं, आई चपाती. आणि मुलांचं ना खरंच काही काही गोष्टीने कॅप्चर करायचं राहून जातात आणि आपल्याला असं वाटतं की बापरे किती गोष्टी राहिल्या नाही का आपल्याकडून मुलांच्या करायच्या. असो, संध्याकाळी मस्त असं तयार होऊन आम्ही निघालो दंडवटाला. तर दंडवट झालं आणि घरी आल्यावर येताना ना पिल्लूची मस्ती केली कोणीतरी म्हणून तो रडत होता, कारण ते म्हणत होते की मी तुझ्या पप्पाला घेऊन चाललो. त्याला जरा शांत केलं. संध्याकाळी ना मस्त असं हळद दळायला गेलो होतो. तिथे मस्त असे नवरीचे फोटोही चालले होते. आता हे डेकोरेशन पण किती छान केलं, त्यांनी घरीच केलं होतं. आणि आता मी इथे हळद दळायला बसले, पण तुम्हाला असं वाटत असेल की मी काय सगळी हळद दळली का, पण असं काहीच नाही. 2 मिनिटं दळून माझे हात दुखायला लागले. नंतर हे सगळं दिग्गज बायकांच्या हातामध्ये देऊन मी घरी आले आणि हा विचार करता करता झोपले की जुन्या बायका कसं काय जात्यावरती दळण दळून नवऱ्याला खायला घालत होत्या. थँक्यू फॉर वॉचिंग.